नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीने बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 2029 मध्ये लोकसभा निवडणुकीत काय होईल ते 3-3.5 वर्षा आधीच या बंगालच्या निवडणुकीने खुलून दाखवलेलं आहे. म्हणजे आज महाराष्ट्र देशामध्ये एकूण 36 राज्य आहेत. 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातली निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 22 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची सत्ता आहे, म्हणजे NDAची. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी भाजप सध्या सत्तेत आहे. आणि बंगालच्या निवडणुकीने भाजपची ताकद वाढवली आहे. बंगालने मोदी आणि शहांच्या अंगात हत्तीची ताकद दिली आहे. बंगालला जर आपण हरवू शकतो तर देशात कोणालाही हरवू शकतो. हा आत्मविश्वास आणि हा जागवला आहे. त्यामुळे भाजप तसाही निवडणुकीच्या कामात बसतात आहे. आता नव्या हवेमध्ये मोदी शहा नव्याने दुप्पट ताकदीने जोमाने कामाला लागतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला थोड्या जागा कमी पडल्या होत्या बहुमतासाठी. त्यामुळे नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली. यावेळी त्यांच्याशिवाय काय करता येईल याचं प्लॅनिंग मोदी आणि शहा करतायत. कारण सुरुवातच तशी आहे आणि तयारी सुरू झालेली आहे. 100% भाजप हा भाजपचा नारा असेल. तशी अमित शहानी ती मागे सुरुवात करून दिली होती. मागे मुंबईत आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आता भाजपला स्वबळावर 2029ची निवडणूक लढायची आहे. आता अमित शहाचा शब्द फायनल मानला तर आता 2029 म्हणजे 3-3.5 वर्ष राहिलेत. हवेचा फायदा घ्यायचा जर विचार मोदींनी केला तर 1 वर्ष आधीच लोकसभा निवडणुका होतील. लिहून ठेवा. कारण मोदी थांबणार नाही तितका. सध्या जी भाजपला अनुकूल हवा देशात तयार झालेली आहे. तुम्ही पहा, भाजपशी 2 हात करू शकेल असा एकही राजकीय पक्ष आता देशामध्ये उभा दिसत नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत. काँग्रेस आणि त्यांची राहुल गांधी लंगडे झालेत. शरद पवार थकले आहेत. उद्धव ठाकरे थकले आहेत. म्हणजे असा एकही नव्या दमाचा जो मोदींशी 2 हात करू शकेल असा कोणी नेता देशाच्या पातळीवर सुद्धा उभा दिसत नाही आहे. आणि मोदी ही संधी सोडणार नाहीत. पण तसं करायचं झालं तर मग काय पिक्चर असेल. म्हणजे लोकसभा निवडणुका करायच्या तर महाराष्ट्रात काय सीन असेल. बंगालच्या निवडणुकीने महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे. बंगालमध्ये दिदी गेली त्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे म्हणजे हे पाहणं म्हणजे म्हणजे याचं कारण असं की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी
भाजपशी दोन हात करायच्या मनस्थितीत दिसत आहेत. भाजप आणि शिंदे सेना यांच्यात कुरघोड्या वाढल्या आहेत. उलट देवेंद्र फडणवीस हे अधिक डिफेन्सिव्ह दिसत आहेत. पण एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात झाली आहे. नुकतीच अमरावतीमध्ये त्यांनी बच्चू कडू यांना आपल्याकडे घेतलं आणि त्याला आमदारकी सुद्धा दिली. आता आमदारकी का चॉकलेट म्हणून दिलेली नसेल. विदर्भात एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवायच्या विचारात आहेत. त्याचंच प्लॅनिंग म्हणून बच्चू कडूंना उभं केलं जात आहे. बच्चू कडूंना ताकद दिली जात आहे. आता बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीस यांचे कधीही नव्हते आणि कधीही होणार नाहीत. बच्चू कडू हे एकनाथ शिंदेचेच. त्यामुळे शिंदे स्वतःही ताकद वाढवायच्या मागे लागले आहेत आणि हे स्पष्ट दिसत आहे. ते शिंदे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आलं असेल. पण देवेंद्र चाणाक्ष आहेत. ते देवेंद्रचा एक विशेष आहे, ते स्वतः चुका करत नाहीत, समोरच्याला चुका करू देतात आणि नंतर कामाला लागतात. तर आता समजा महाराष्ट्रात परिणाम म्हणजे काय होणार आहे. एक लक्षात आहे, या लोकसभा निवडणुका झाल्या तर लोकसभेत म्हणजे महाराष्ट्रात 48 पैकी 40पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, भाजप आणि मित्र पक्षांना. आणि त्यामुळे भाजपची ताकद प्रचंड वाढणार आहे. तर येत्या निवडणुकीत भाजपला इतरांची फार कमी गरज पडेल असं चित्र राहील. अशा वेळेला मग देवेंद्र फडणवीस यांचं काय करणार. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला घेऊन जाणार का मोदी शहा. कारण देवेंद्र फडणवीस यांची ताकद प्रचंड वाढलेली असणार आहे. कारण 3 निवडणुकीत त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला आहे. आता पुढची निवडणूक म्हणजे 4थी निवडणूक, म्हणजे 4 निवडणुका भाजपला जिंकवून देणारा नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची छबी राहणार आहे. त्यामुळे भाजपला जर इकडेच ठेवायचं असेल महाराष्ट्रात तर 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेला माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भविष्यामध्ये देशाचा पंतप्रधान भावी नेता म्हणून इमेज तयार होऊ शकते. म्हणजे योगी आणि इतरांच्या तुलनेत टक्करमध्ये देवेंद्र फडणवीस यांची इमेज तयार होईल. आता देवेंद्रला इतकं वाढवू द्यायचं आहे का. मोदी शहांच्या मनात काय आहे ते आता त्यांना स्पष्ट करावं लागेल. म्हणजे देवेंद्र, त्यामुळे देवेंद्रांना महाराष्ट्रात ठेवलं जाईल आणि त्यांच्या जागी एकनाथ शिंदेंना प्रमोशन दिलं जाईल का पुन्हा. म्हणजे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री आणि फडणवीसांना दिल्लीला मंत्री म्हणून नेलं जाईल का, किंवा आणखी एखादी कोणी मोठी जबाबदारी दिली जाईल का. दिल्लीला केंद्रीय मंत्री म्हणून फडणवीसांना नेलं जाऊ शकते. तर हे मोदी शहा यांना हे ठरवावं लागेल, निर्णय करावे लागतील, कारण पुढे हे प्रश्न येणार आहेत. म्हणजे सत्ता पक्षासमोर म्हणजे भाजपसमोर हे जसे प्रश्न आहेत तसे विरोधकांपुढे आहेत. भाजपला हलक्यात घेणं आता विरोधकांना परवडणार नाही. प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. प्रादेशिक पक्ष संपल्यात जमा आहेत. जे काही आहेत ते 2029च्या निवडणुकीनंतर नामशेष झालेले दिसतील. तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं काय करायचं याचं बंदोबस्त मोदी शहांना करून ठेवावं लागेल.
तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांना महाराष्ट्रात ठेवावं लागेल, ठेवतील की दिल्लीला घेऊन जातील? कॉमेंट करा. नमस्कार.